मेजवानी 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 वदनी कवळ घेता नाम घ्या मेजवानीचे. खमंग मेजवानी देशस्थ कोकणस्थ ग्रामस्थ समस्त सिकेपी मालवणी आगरी आणि कोळी. मेजवानी 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 व्हेज नॉन व्हेज चमचमीत झणझणीत कोशिंबिरी आणि चटणी. जिभेला सुटलंय पाणी. मेजवानी 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 खमंग मेजवानी याला जेवायला. नमस्कार. खमंग मेजवानी ह्या आपल्या आवडत्या कार्यक्रमात मी सुषमा पोद्दार आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण आलेलो आहोत सात्विक सोसायटी सेक्टर 9 नवीन पनवेल येथे, म्हणजे अर्थातच तनुजा नायर यांच्या घरी. मैत्रिणींनो, अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी ह्या काळामध्ये सगळीकडेच नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो. हा उत्सव शरद ऋतूमध्ये येत असल्यामुळे याला शारदीय नवरात्र असं देखील म्हणतात. मैत्रिणींनो, आपला भारत देश विलक्षण असा देश आहे. प्रत्येक ठिकाणी आपल्याला विविधतेतून एकता बघायला मिळते. आता हेच बघा ना, महाराष्ट्रामध्ये हा जगदंबेचा उत्सव, तर बंगालमध्ये दुर्गा देवीचा उत्सव, हिमाचल काश्मीरमध्ये हा वैष्णोदेवीचा उत्सव, तर मैसूर कर्नाटकामध्ये चामुंडेचा उत्सव. ही सगळी आदिमाया आदिशक्तीची रूपं. नवरात्राच्या निमित्तानं आपण आदिमायेचं आदिशक्तीचं पूजन करतो, जागर होतो आणि जागरण, नृत्य, कीर्तन, गायन, भजन याद्वारे आपण देवीची आराधना करतो. आणि त्यासाठीच आपण जमलेलो आहोत तनुजा नायर यांच्या घरी. मी तिचं मनापासून स्वागत करते. सगळ्या मैत्रिणींचं ह्या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करते. आपण आता आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. तर तनुजा, मला तुला विचारायचं की नवरात्र उत्सव तू कशा प्रकारे साजरा करते? नवरात्र उत्सव कशा प्रकारे साजरा करते म्हणजे तर पारंपरिकरित्या म्हणजे माझ्या आईच्या काळापासून आईला सगळ्या उत्सवांची अतिशय हौस. म्हणजे कुठलाही उत्सव असू दे, सण असू दे, म्हणजे घरातलं वातावरण सुद्धा अतिशय उत्साही. आणि आई नेहमी म्हणायची कुठल्याही उत्साहाचा आणि सणांचा जो आनंद असतो तो आपल्या शरीरावर आणि मनावर परिणाम करतो. आणि त्याच्यामुळे सगळीकडे आनंदित आणि उत्साहाचं वातावरण राहतं. तर आमच्याकडे आईचं म्हणजे आई आणि आईचं भजनी मंडळ मंदिरामध्ये 9 दिवस भजनं असायची. आणि आईने मग एक दिवस असा असायचा नवरात्रातला एक दिवस घरी आमच्या भजन. मग अशा सगळ्या संस्कारांमध्ये मी वाढल्यामुळे मला सुद्धा वाटतं की नवरात्रीमध्ये सगळ्या आजकाल इतकं धक्काधक्कीचं जीवन झालंय की कशाला कोणासाठी वेळ नाहीये आणि कशासाठी वेळ मिळत नाही. पण ह्या उत्साहाच्या निमित्ताने नवरात्री म्हटलं की एक दिवस तरी काढायचा आणि एक दिवस भजन करायचं. म्हणून मग मी शुक्रवारचा दिवस आज निवडला आणि म्हटलं की भजन करूया. तर आज इथे जमलेल्या सगळ्या हरिकृपाचीच तर निर्मिती आहे. तर मग म्हटलं की इतकं सुंदर सगळ्या जणी जमल्या तर भजन चालू करूया. आणि खरं म्हणशील तर नवरात्रीचं म्हणण्यापेक्षा अश्विन मासी नवरात्रीचा उत्सव आला जगदंबेचा. साक्षात आदिमाया आदिशक्ती घटस्थापनेपासून तिच्या ह्या उत्सवाला सुरुवात होते. म्हणाल तर घटस्थापनेपासून तिचा हा उत्सव चालू होतो. आणि आस्था गायक म्हणजे आस्था गायक, भजन, कीर्तन, तिची पूजा अर्चा म्हणजे साक्षात स्त्री शक्तीची पूजा अर्चा. तर त्या स्त्री शक्तीची पूजा अर्चा, कीर्तन, भजन, नृत्य, जागर ह्या सर्व गोष्टी आस्था तिथे सुरू आहे. आणि ह्याचा महत्वाचा केंद्रबिंदू म्हणजे गरबा रास आणि दांडिया नृत्य. म्हणजे तरुणाईचे पाय अगदी संध्याकाळ झाली की त्याच्यासाठी थिरकायला लागतात. पण तरुणाईच नाही, पण लहान थोर अगदी सगळे खूप मजा करतात ह्याच्यामध्ये. आणि आजच्या दिवसाचं महत्व म्हणजे आज देवीचं रूप म्हणजे कुष्मांडा रूप आहे. आपल्या चंडी कवचा श्री चंडी कवचामध्ये सांगितलेल्या देवीच्या नवरूपांमध्ये आज असलेलं चौथं रूप म्हणजे कुष्मांडा रूप. आणि कुष्मांडा म्हणजे कोहळा. देवीला कोहळा अतिशय प्रिय आहे. आणि हा कुष्मांडा रूपेचं आज पूजन केलं जातं. कारण इथे आपली प्रथा अशी आहे की इथे असं म्हटलं जातं की रोगराई, जे काही शोक आहेत, आपले आजार आहेत किंवा फलप्राप्तीसाठी जे काही अडथळे येतात ते ह्या उपासनेने
कमी होतात किंवा त्याची संपुष्टात येतात, ते तीव्रता कमी होते. आणि म्हणूनच ह्या उत्सवाच्या निमित्ताने मला असं वाटतं की सुषमा, ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण आणि जल प्रदूषण ह्याच्यावरती सर्वांनी नीट संयम ठेवून, विचार करून, भान ठेवून ह्या उत्सवाचा आनंद लुटायला पाहिजे. आणि हाच उत्सव नाही, कुठलाही उत्सव असू दे, त्या प्रत्येक उत्सव असू दे, सण असू दे, या सर्व गोष्टींचं भान ठेवून सर्वांनी वागायला पाहिजे असं मला वाटतं. आणि अशा प्रकारे नवरात्री उत्तम रीतीने आपल्याला साजरी करता येईल असं मला वाटतं. आता आपण भजनाला सुरुवात करीत आहोत. कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात गणपतीच्या स्तवनाने होते. तनुजा नायर आता गणपतीचं गीत सादर करीत आहे. ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथाच्या नाथा तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो. नमो माय बाबा गुरु कृपा घडा, नमो माय बाबा गुरु कृपा घडा. सोडिया बंधना माया मोहा, सोडिया बंधना माया मोहा. मोहचार माझे कोण निरशील, तुझ वीण दयाळा सद्गुरु राया. तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो. ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथाच्या नाथा तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो. आता गीता माथाडे, विजया भुरे आणि स्मिता कुंडे श्री सूक्त म्हणणार आहे. लक्ष्मी प्रिय सखी देवी नमाम्यच्युत वल्लभा, महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. श्रीवर्चस्वम् आयुष्यम् आरोग्यम् अभिलाषोधनमानं महीयते. धान्यं धनं पशुं बहुपुत्रलाभं शतसंवत्सरं दीर्घमायुः, दीर्घमायुः, दीर्घमायुः. ओंकार स्वरूपा झालं. आता पुढे काय? आता नक्कीच देवीचं गाणं, कारण आता नवरात्री भजन म्हणजे देवीचीच आराधना नाही का? बरोबर. आता देवीचं. अंबे मूगांबिके, देवी मूगांबिके, लक्ष्मी मूगांबिके, भद्रे मूगांबिके, लक्ष्मी मूगांबिके, भद्रे मूगांबिके. अंबे शरणं देवी शरणं, अंबिकाये शरणं, शरणं अखिल चराचर लक्ष्मी शरणं, जगदंबे शरणं, जगदंबे शरणं, जगदंबे शरणं, जगदंबे शरणं. बोलो अंबा माता की जय. आत्ताच तनुजा नायरनी छानपैकी गाणी सादर केली. सगळा दरबार असा रंगला होता. आता गीता मोहन आपल्या पुढे एक मल्याळम मधून गीत सादर करीत आहे. पूजा विग्रह सन्निधानतिलो पूजा विग्रह सन्निधानतिलो पूवायाने ನಡೆಯುವೆಚ್ಚು ಪುಷ್ಪಾಂಜಲಿ ಕಲಿಸು ಪುಣ್ಯ ದೇಶಂ ಕುರಿಸು. आता आपण भजनं ऐकली.
आता एक देवीचं गीत ऐकूया. उग्र चंडी रूपा आता नारवात्सल्याच्या वाणी, नारवात्सल्याच्या वाणी, नारवात्सल्याच्या वाणी. हो आदि माया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई, आदि माया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई. उठे अंबाबाई आई, उठे अंबाबाई, उठे अंबाबाई आई, उठे अंबाबाई. उडा 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 उडा. बोला अंबा माता की जय. मी नम्रता भोसले. आता एक देवीचं दुर्गे दुर्गे हे भजन गात आहे. कालिका 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 जगदोधारिणी जगदोधारिणी कालिका कालिनी कालिका कालिनी जगदोधारिणी जगदोधारिणी देवी जय 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 मा, देवी जय 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 मा, देवी जय 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 मा. ऐगिरि नन्दिनि नन्दितमेदिनि विश्वविनोदिनि नन्दिनुते गिरिवरविन्द्यगिरिरोदिनि वासिनि विष्णुविलासिनि विष्णुनुते भगवति देशिनि कण्ठकुडुम्बिनि भूरि कुडुम्बिनि भूरि कृते. जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते सुरवरवर्षिणि दुर्धरवर्षिणि दुर्मुखवर्षिणि हर्षरते त्रिभुवनकोटिनि शङ्करकोटिनि तिलविषमोषिणि घोषरते तनुजनिरोषिणि गिरिसुतरोषिणि दुर्गदरोषिणि सिन्धुसुते. जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते. ऐ जगदम्ब कदम्ब कदम्ब वनप्रियवासिनि हासरते शिरोमणि तुङ्गविहालय तुङ्गविहालय मध्यगते मधु मधुरे मधुकैडवगञ्जिनि कैडवगञ्जिनि हासरते. जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते. आता आम्ही तिघी जणी जोगवा म्हणत आहे. अंबे हसतये नाचतये जोगवा खेळण्या धावतये. अंबे हसतये नाचतये जोगवा खेळण्या धावतये. आई सिंदूर तुळतुळ वाजता कानावर पडता पाठीवर सोबत डोळे कंकण पिंडी हातात. हसतये नाचतये जोगवा खेळण्या धावतये. अंबे हसतये नाचतये जोगवा खेळण्या धावतये. जोगवा 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 अंबेचा आईचा जोगवा 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 अंबेचा. सोलापूरच्या महालक्ष्मी अंबाबाईचा, सोलापूरच्या महालक्ष्मी अंबाबाईचा आईचा जोगवा 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 अंबेचा आईचा जोगवा 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 अंबेचा. भजन झालं, जोगवा झाला. कार्यक्रमाची रंगत अशीच वाढत जाणार आहे. पण आपल्याला नैवेद्याची एक रेसिपी पण बघायची आहे ब्रेक नंतर. खमंग मेजवानी.
स्वाद आणि जेवणातच नव्हे तर जीवनातही. सुपर मिक्स मसाला, स्पेशल गरम मसाला, तयार चिकन मसाला, तयार मटन मसाला, स्वादिष्ट भोजनाचे रहस्य पोटे मसाले. पनवेल. स्वप्नील जोशी, तरुण, सुपरहिट, विश्वासार्ह आणि सगळ्यात वेगानं वाढणारा ब्रँड. रेडी रेडी रेडी. TJSP, तरुण, फायनान्शियली स्ट्रॉंग, तुमचा विश्वास जपणारी आणि सगळ्यात वेगानं वाढणारी सहकारी बँक. ब्रँड म्हणजे स्वप्नील जोशी आणि बँक म्हणजे TJSP. खमंग मेजवानी. ब्रेक नंतर खमंग मेजवानीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपलं भजन झालं, पूजा अर्चा झाली, आता प्रसाद करणार आहोत. बरं तनुजा, आज तू काय करणारस? मी उपवासाचा शेंगदाणा चाट बनवणार आहे. अच्छा, उपवासाचा शेंगदाणा चाट. हो, कारण काय माहितीये, जास्त करून नवरात्रीमध्ये बायकांचे उपवास असतात आणि मग काही भजन असतं, कीर्तन असतं की मग नक्की काय बायकांसाठी करायचं, कारण दुसरं काही आणलं तर त्या खात नाही. मग म्हणून मी म्हटलं की उपवासाचा शेंगदाणा चाट करूया. म्हणजे चटपटीत असं चाट. बरं, काय काय घेतलंय आपण? मी घेतले उकडलेले शेंगदाणे घेतले, खोबरं घेतलंय, ओलं खोबरं, नंतर जिरेची पूड आहे, मीठ आहे चवीसाठी, कोथिंबीर, नंतर सेंदर मीठ, जे काळं मीठ म्हणतो ते, आणि मिरची वाटलेली, हिरवी मिरची वाटलेली, आणि मला बटाटे सुद्धा आहेत. बटाट्याशिवाय कुठलीच गोष्ट उपवासाची पूर्ण होत नाही असं मला वाटतं. बरं, सुरुवातीला आपण काय करणार? सुरुवातीला हे शेंगदाणे आपण सर्व परातीमध्ये काढून घेऊ. मला असं वाटतं हे उकडलेले आहेत का? येस, उकडलेले. हा, म्हणजे आधी भिजवून ठेवले? आदल्या दिवशी रात्री भिजवले आणि मग दुसऱ्या दिवशी कुकर मधून 4 शिट्या देऊन शिजवून घेतले. अच्छा, मऊ, आणि थोडं मीठ घालायचं त्याच्यात. बरं, म्हणजे ते छान मऊ शिजतात. मीठ घालून थोडेसे उकडून घेतले. बरं, ठीक. आता शेंगदाण्यामध्ये आपण खोबरं घालणार. ओलं खोबरं. आपल्याला हवंय तसं घ्यायचं. कोणाला जास्त खोबरं आवडत नाही किंवा कोणाला काही जास्त कोलेस्ट्रॉल, हार्टचा वगैरे त्रास असणारी माणसं जास्त खोबरं घेत नाही. तर आपल्या आवडीनुसार घ्यायचं. आता जिरेपूड घालतेय. 2 चमचे. आपण उकडलेले शेंगदाणे घेतलेले आहेत, त्याच्यामध्ये खोबरं टाकले आणि जिरेपूड टाकले. आता काय? आता बटाटे. अच्छा, बटाटे घालायचे, उकडलेले बटाटे आणायचे. काही प्रमाण काही? हा, किती आपल्या आवडीवर आहे. कोणाला जास्त आवडतात बटाटे, त्याच्यात कोणाला जास्त आवडतात, आपल्या आवडीनुसार. आता हे काळं मीठ घालते. अच्छा, काळं मीठ. एक चटपटा स्वाद येतो. हिरवी मिरची वाटलेली. अच्छा, वाटून घेतलीस, त्यामुळे ती छान सगळीकडे राहते. थोडं तिखट असलं की. अच्छा, चटपटीत असं चाट करायचं. कारण उपवासाचं असल्यामुळे मिरची अगदी वाटलेली भरपूर घातलेली आहे. कोथिंबीर कोणी खातं, कोणी खात नाही. मीठ. थोडंसं, कारण आपण शेंगदाण्यामध्ये थोडंसं उकडताना घातलेलं आहे, त्याच्यामुळे थोडंसं. आणि मीठ कमी झालं तरी आपण नंतर ऍड त्याच्यात घालू शकतो, पण जास्त झालं तर म्हणजे आपण काळं मीठ पण टाकलेलं आहे, थोडंसं साधं मीठही घातलं. अच्छा, आता हे संपूर्ण व्यवस्थित मिक्स करायचं. म्हणजे हाताचा छान वापर केला तरी चालेल, चमच्याने छान मिक्स केलं तरी सुद्धा चालेल.
केले. हो. बरं लिंबू वगैरे टाकणार नाहीयेस का? हो, लिंबाचा रस घालायचा आहे ना. हो, त्याच्याशिवाय चटपटीत हो, स्वाद हो. नाही येणार तुला. आपण लिंबाचा रस घालूया. अच्छा. पुन्हा चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. बरं तनुजा आता हे सगळे पदार्थ नीट मिक्स करते, तोपर्यंत आपण मैत्रिणींना विचारूया कार्यक्रमाच्या बद्दल. स्मिता काय सांगशील? नमस्कार, माझं नाव स्मिता बोंडे. आज या ठिकाणी तनुजेच्या घरी हा जो कार्यक्रम झाला तो खूपच छान झाला. म्हणजे नवरात्र तर आहेच आहे आणि नवरात्र म्हटलं की बायकांच्या अंगामध्ये छान उत्साह असतो, अजिबात दमत नाहीत त्या. आता बघ सगळ्यांचे उपवास चालू असतात आणि त्याची छान रेसिपी पण दाखवली तिने. आता त्याचा मी तर जवळ बसले, मला वास पण येतोय छान छान एकदम. आणि ते असं चाट टाईप आहे ना, तेव्हा मस्त झालेलं आहे. भजनही सुंदर झालं, देवीची स्तुती छान झाली, सगळ्यांनी छान आनंद व्यक्त केला आपला आणि खूप सुंदर झाला कार्यक्रम. असाच कार्यक्रम नेहमी होत जाऊ द्या. धन्यवाद. रोहिणी काय सांगशील तू? नवरात्रीचे 9 दिवस उपास असतात. तनुजेच्या घरी आम्हाला कार्यक्रमासाठी बोलवलं. भजन, कीर्तन, गीतं, देवीची जोगवा झाला. खूप छान वाटलं. मनाला इतकं समाधान झालं का बस रे बस. असाच कार्यक्रम कुठे असेल तरी आम्ही हजर राहणार आहोत. बरं तुम्ही काय सांगाल? माझे नाव प्रभावती नांदे आहे. आजच्या पूजा खूप छान झाली. तनुजा त्यांच्या घरी खूप छान झाली आणि असं पूजा सारखं सगळ्याकडे बोलत मनाला सगळं बायकांना 9 दिवसाची पूजाची 9 दिवस समाधानी मिळते आणि खूप आनंद पण होते आणि देवीचे नामस्मरणे करण्यासारखं पण होते आणि असंच छान पूजा व्हावा तसा. बरं तू काय सांगशील? नमस्कार, माझं नाव प्रगती निडारकर. आज नवरात्र निमित्त तनुजा नायरकडे देवीचा कार्यक्रम झालेला आहे आणि त्यात भजन, कीर्तन आणि स्तुती गायलेली आहे. तिने जे भजन गायलेलं आहे ते अतिशय सुंदर आणि मनमोहक होतं, मनाला मोहून टाकणारं होतं आणि सगळ्यांनी त्याचा आनंद पूर्णपणे लुटलेला आहे आणि तिच्याकडे असेच दरवर्षी भजन राहो ही आमची देवीच्या चरणी सदैव प्रार्थना राहील. आणि ती यानंतर जो प्रसाद बनवते आहे तो आता सर्वांनी त्याचा आनंद घ्यावा याचा असं हे करते. बरं आपण काय सांगाल? नमस्ते, मेरा नाम विजय श्रीमठ. अभी नवरात्रि का 9 दिन में देवी माँ का स्तुति करना है, कम से कम बात करना है, ज़्यादा से ज़्यादा मेडिटेशन करना है. ये जर्नी जो है 9 दिन का अपने अंदर जाने का जर्नी है. ये पूजा सत्संग वगैरह क्यों रखते हैं, उपवास क्यों करते हैं? उपवास करने से हमारा बॉडी में सात्विक गुण बढ़ता है, इसीलिए उपवास करना है. और जो भी रूट्स एंड ट्यूबर्स है जो हमारा मतलब ज़मीन के नीचे उगता है उसको खाना है. कांदा और लहसुन वगैरह ऐसा मसाला वो सब अवॉइड करना है ऐसा. और फर्स्ट 3 डेज, पहला 3 दिन सिर्फ फ्रूट्स का डाइट रहता है. फिर बाद का 3 दिन फ्रूट्स के साथ जो सबको पता रहता है अपना अपना घर में जो चलता है डाइट फूड बोलते हैं, मतलब सात्विक फूड बोलते हैं. अभी 9 दिन का वो खाते हैं और साथ में मेडिटेशन करना है. कम से कम बात करना है, कम से कम वो एनर्जी जो है अपने लिए सेव करना है. और तभी ये नवरात्रि का जो इम्पोर्टेंस है वो हमें फील होगा. और लास्ट का 3 दिन जो है वो सादा खाना, मतलब जो सात्विक फूड है वही खा सकते. अवॉइड करना है मसाला वगैरह. इसीलिए आज तनुजा भाभी दिखा रहे चाट, वो हेल्दी भी है और सात्विक भी है. प्रत्येकीने आपलं मत छान प्रकारे मांडलेलं आहे आणि आता आपली रेसिपी पण तयार झालेली आहे. शेंगदाणा चाट तयार झालेला आहे. बरं आता काय? आता देवीला मी नैवेद्य दाखवते आणि अर्थातच तुला चाखायला देणार आहे कसं झालंय आणि मग सर्वांना प्रसाद वाटायचा तो. बरं
अशाच रेसिपीज असेच कार्यक्रम जर तुम्हाला लोकांच्या पर्यंत पोहोचवायचे असतील तर त्याकरता तुम्ही आमच्याशी संपर्क साधा या पत्त्यावर खमंग मेजवानी @gmail.com वर, facebook.com/खमंग मेजवानी किंवा youtube.com/UMB सुमंत. आमचे फोन नंबर लक्षात ठेवा 9869009449 किंवा 02227459449. अशा छान छान रेसिपीज असे छान छान कार्यक्रम आपण घेऊन येणार आहोत खमंग मेजवानीच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.